दोन गोष्टी आहे. आजपासून सुरू होणारी यात्रा, जे आश्वासन दिलं होतं नागपूरच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी, त्याची आठवण करून देण्यासाठी आम्ही ही पायपीट करतोय. आणि दुसरी गोष्ट का मेळघाटचा जो तिथल्या मूळ लोकांचा जो संघर्ष आहे, त्याला विराम भेटला पाहिजे. या विषय 75 वर्ष निघून गेले स्वतंत्र भारतातले आणि तरी सुद्धा पिण्याचं पाणी नाही, विद्युतीकरण नाही, साध्या शिक्षणाची व्यवस्था पाहिजे तशी ताकदवर करू शकले नाही. आरोग्याचं 3-13 वाजवून टाकले. एम-आय-आर-जी-एसमध्ये सुद्धा जो काही बदल व्हायला पाहिजे आणि सगळ्यात मोठं काम तिथं एम-आय-आर-जी-एसचा मजूर असताना सुद्धा तिथं वेगळं धोरण आखलं पाहिजे. त्याचाही कुठं काही नाव-निशाणा तिथे नाही आहे. आणि या सगळ्या संदर्भात साधं घरकुलाचा एक ट्रॅक्टर जर आणतो तर ते ₹10,000 द्यावं लागतं. म्हणजे प्लेन एरियापेक्षा मेळघाटमध्ये एका ट्रॅक्टरवर 5 ते ₹10,000 जास्त द्यावं लागतं. मग या सगळ्या विषयावर धरून आम्ही ही संघर्ष यात्रा सुरू करतो आहे आणि मला पूर्ण आशा आहे का आदिवासी बांधव या सगळ्या याच्यामध्ये प्रचंड ताकदीनं सहभागी होऊन सरकारने जे प्रशासकीय स्तरावरच्या गोष्टी आहेत, जिल्हा प्रशासन स्तरावरच्या, त्या संदर्भात तातडीनं यात्रेच्या मध्य दिवस राहील तेव्हा त्याने दखल घेऊन त्याची पूर्तता केली पाहिजे. जे जिल्हा स्तरावरचे प्रश्न आहे, म्हणजे धोरणात्मक निर्णयासाठी सरकारनं जर समोर आलं नाही, तर गांधीगिरीनं सुरू झालेली यात्रा ही भगतसिंगगिरीवर कधी येईल हे सांगता येणार नाही. याची सरकारनं दखल घ्यावी. हजारो आणि लाखो शेतकरी एकत्र, मजूर एकत्र होऊन या आंदोलनाला एक वेगळी दिशा देऊ नये याला सरकारला या संदर्भात नम्र आवाहन करतो, विनंती करतो का आपण याला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. म्हणजे एका इकडे सिमेंट टँक ची व्यवस्था होत असताना तालुक्यावर दुसरीकडे पिण्याचं पाणी भेटू नये, हा अतिशय गंभीर गुन्हा आहे, गंभीर बाब आहे. त्याची दखल सरकारनं घेतली पाहिजे, या अपेक्षा आहे.